भारतीय ॲथलेटिक्सच्या स्प्रिंट प्रकारात जेव्हा याचा विषय निघतो तेव्हा फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांचं नाव डोळ्यासमोर येतं. तीच परंपरा जपणारा नवा चेहरा पुढे आलाय. रांचीचं मैदान ॲथलेटिक्स फेडरेशन चषकाचा थरार शिगेला पोहोचलेला. केवळ 24 तासात 100 मीटर शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम चक्क 3 वेळा मोडला गेला आणि या वादळाचा नायक ठरला पंजाबचा गुरिंदरवीर सिंग. मैदानावरचा थरार असा की उपांत्य फेरीच्या पहिल्या फेरीत गुरिंदरवीरनं 10.17 सेकंदामध्ये शर्यत पूर्ण केली आणि नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवला. पण हा आनंद फक्त 5 मिनिटं टिकला, कारण दुसऱ्या फेरीमध्ये अनिमेश कुजूरनं 10.15 सेकंदासह तो विक्रम मोडला. आता खरी चुरस होती ती अंतिम फेरीत. बंदुकीची गोळी सुटली आणि गुरिंदरवीर हवेच्या वेगानं धावला. फिनिशिंग लाईन पार केली तेव्हा समोर आकडा होता 10.9 सेकंद. 10.10 सेकंदाची भिंत भेदणारा तो पहिला भारतीय ठरला. नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरिंदरवीर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही धावपटूंशी फोनवरती संवाद केला. त्यांचं विशेष कौतुक केलं. अवघ्या 24 तासात देशाचे 3 राष्ट्रीय विक्रम मोडून भारताचं नाव क्रीडा जगतात उंचवल्याबद्दल पंतप्रधानांनी या युवा खेळाडूंच्या अफाट क्षमतेचा गौरव केला. देशाच्या सर्वोच्च पातळीवरून मिळालेली ही कौतुकाची थाप या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे. गुरिंदरवीरच्या यशामागे वैयक्तिक मेहनत तर आहेच, पण त्याला क्रीडा धोरणांची भक्कम साथ आहे. गेल्या दशकात सरकारनं आणि खाजगी क्षेत्रानं उंचवलेल्या पावलांची ही फलश्रुती आहे. खेलो इंडिया असेल, टॉपसारख्या सरकारी योजना असतील, या योजनांमुळे आज खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळत आहेत. अनेक खाजगी संस्थांचा सहभाग, परदेशी प्रशिक्षक, आधुनिक वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धती आणि पोषक आहार यामुळे भारतीय खेळाडूंचा दर्जा उंचावला आहे. त्यांची मानसिकता बदलली आहे. या स्पर्धेत केवळ 100 मीटरच नाही तर 400 मीटरमध्ये विशाल, उंचवडीत महाराष्ट्राचा सर्वेश कुशारे आणि अडथळा शर्यतीत तेजस शिरसे ही नावं भारतीय ॲथलेटिक्सचा नवा चेहरा बनली आहेत. अथक परिश्रम, समर्पण आणि त्याला योग्य वातावरण मिळालं की काय होतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे गुरिंदरवीर सिंगचा हा ऐतिहासिक विक्रम होय.